29 ऑगस्टला वेळ दिला त्याआधी आरक्षण द्या, जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। सरकारचा खुर्चीत जीव त्यांना खुर्चीतच ठेवणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाहीत। एकीकडे 96 कुळी म्हणायचं आणि मागासमधून आरक्षण मागायचं, लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटील यांच्यावर टीका। शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान सुप्रिया सुळेंची मराठा आंदोलकांनी घेतली भेट, तर 50%च्या आत मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का, मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। महायुती सरकारवरील विरोधकांच्या आरोपांवर संघाची नाराजी, भाजप मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून दूर राहण्याचा संघाचा सल्ला। काँग्रेस पक्षाचे 2 आमदार शिवसेनेच्या वाटेवर, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर शिवसेनेत जाण्याची शक्यता। क्रॉस वोटिंग कारवाईआधीच दोघे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत। आघाडी आणि युतीमध्ये मतभेद असतातच, मतभेदामुळे कुठे चुकतो कुठे सुधारायची गरज असते कळतं। अजित पवारांसंदर्भात युतीतील नाराजीवर नार्वेकरांचं वक्तव्य। गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील, मुंबईकरांसह बाप्पाला खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही। लोकशाही संवादमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही। लोकशाही मराठीची लोकांमध्ये क्रेज, जनतेचे प्रश्न मांडत असताना चॅनल पॉप्युलर, मंत्री मंगल प्रभात लोढांकडून लोकशाही मराठीच्या कामाचं कौतुक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती, तर लोकशाही संवाद कार्यक्रमात दिली माहिती। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, राज्यात चांगला पाऊस पडू दे, अडचणीतील बळीराजाला मदत मिळू दे, सुळे यांचा आई तुळजाभवानीला साकडं। अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, केजरीवालांच्या याचिकेवरील 23 ऑगस्टला सुनावणी। मुंबईत महाविकास आघाडीचा 16 ऑगस्टला मेळावा, प्रचाराचा नारळ फोडणार उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। गुजराती नेत्यांच्या दबावामुळे निर्णय, तर सुनेत्रा पवारांनी उमेदवारी त्यांची चूक असल्याच्या वक्तव्यावरून रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर टोला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना Y+ सुरक्षा, हाकेंच्या जीवाला धोका असल्यानं सरकारचा निर्णय, इंटेलिजन्सच्या अहवालानंतर Y+ सुरक्षा। दहीहंडीमध्ये मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये सकल हिंदू धर्माचा मोर्चा, बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।